नमस्ते, मी प्राध्यापिका डॉक्टर माधवी खरात आणि अमेरिकेमध्ये आता असणाऱ्या चेरी ब्लॉसम याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे। वॉशिंग्टन DC याबद्दलचे फेस्टिवल केले जातात आणि मी आता ज्या ठिकाणी उभी आहे तिथे सगळे काही चेरीची ही सुंदर हलणारी डुलणारी झाडं दिसत आहेत। एकूणच उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण निर्माण करणारी ही झाडांचा हा पांढरा रंग, खरं तर तो पांढरा नाही आहे, किंचित चेरीश आणि पांढरा असा आहे, पण त्याचं सौंदर्य मात्र अतिशय सुंदर दिसतं आहे। डोलणारी ही झाडं अतिशय सगळ्या बाजूनी असणारी थंडी, गारठा, हवेमध्ये असणारा गारठा आणि त्या पार्श्वभूमीवर हळुवारपणे पदन्यास करणारी ही झाडं एक प्रकारचा आनंद देतात। ब्लॉसम चेरी याच्या मागे फार मोठा इतिहास आहे। 1912 मध्ये जपानने अमेरिकेला काही झाडांची पाठवणी केली, त्यामध्ये फ्रेंडशिप हा एक भाग होता। पण खरं म्हणजे क्षणभंगुरता हा जो जीवनाचा भाग आहे त्याचा विसर पडू नये आणि अल्पकाळात फुटणाऱ्या, भरभरून वाहणाऱ्या, बहरणाऱ्या ह्या झाडांना एक प्रकारचा आनंदाचं, सामर्थ्याचं आणि त्याचबरोबर अत्यंतिक कमी काळासाठी माणसाने आनंद निर्माण करावा असा संदेश ही झाडं देतात। जीवनातल्या जीवनाचं आणि मृत्यूचं, आनंदाचं, त्याचबरोबर क्रोधाचं, हिंसेचं आणि त्याचबरोबर करुणेचं असं जग असताना अल्प काळातला आनंद सांगणारं असं हे ब्लॉसम म्हणजे चेरी ब्लॉसम याला म्हटलं जातं। मी प्राध्यापिका माधवी खरात आपल्यासमोर आता ब्लॉसम चेरीबद्दल आपले विचार मांडलेत। पुन्हा भेटूया दुसरा एका व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद।